प्रतिनिधी आहेत अक्षय कुडकेलवार यांच्याकडे। अक्षय, 7:05 झालेली आहेत, मतदानाला सुरुवात झाली आहे। काय परिस्थिती राजस्थानमध्ये पाहायला मिळते? लागवी सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत हे राजस्थान ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचं मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी सकाळपासून म्हणजे 7 वाजताच्या पूर्वीपासूनच लोकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येतोय। लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडतात। याच म्हणजे जयपूर शहरालगतच हे जयपूरचं ग्रामीण मतदारसंघ सुद्धा येतो। जयपूर शहरात 2 मतदारसंघ आहे, एक जयपूर शहर आणि जयपूर ग्रामीण। आणि जयपूर ग्रामीण या मतदारसंघाला विशेष महत्त्व आलं आहे, कारण याच ठिकाणावरून भारतीय जनता पार्टीचे जे पूर्वीचे खासदार आहेत राज्यवर्धन राठोड हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तर त्यांना आव्हान देत आहेत काँग्रेसकडनं काँग्रेसच्या आमदार कृष्णा पुनिया। दोघेही खेळाडू आहे, एकाने ऑलिम्पिक तर एकाने कॉमनवेल्थ गेममध्ये या सगळ्या पदकांची भारतासाठी कमाई केली होती आणि आता दोघेही राजकीय खेळाडू झालेले आहे। आणि आपण सध्या बघतोय या संपूर्ण जे मतदान केंद्र आहे मतदान केंद्रावरती निवडणूक आयोगाने सुद्धा एक उत्साहाचं वातावरण तयार करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं लग्नामध्ये आकर्षक असं प्रवेशद्वार केलं जातं, याच पद्धतीचं प्रवेशद्वार या निवडणुकीचं मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावर करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे रेड कार्पेट सुद्धा खाली टाकण्यात आलेलं आहे आणि मतदारांच्या स्वागतासाठी हे जयपूर ग्रामीण परिसरातलं ब्राईटलँड्स गर्ल्स स्कूल मतदान केंद्र आहे। आणि या ठिकाणी एक 3 ते 4 पोलिंग बूथ आतमध्ये असणार आहे। यातलं एक सखी पोलिंग बूथ आहे आणि इतर जे आहे ते इतर पोलिंग बूथ ते पुरुषांचे पोलिंग बूथ आहे। आणि यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानमध्ये तयारी सुरू होती। आज 12 जागांसाठी लागवी आपण जर बघितलं तर राजस्थानमध्ये मतदान होते। राजस्थानच्या एकूण 25 लोकसभा मतदारसंघापैकी 13 लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 29 एप्रिल रोजी पार पडलं आणि आज 5व्या टप्प्यामध्ये 12 लोकसभा मतदारसंघासाठी हे जे मतदान होतंय या मतदानामध्ये अनेक महत्त्वाच्या जागा महत्त्वाच्या लढाई आपल्याला बघायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आव्हान काँग्रेस समोर आहे, कारण 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता। 25 जागांवरती काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळं जरी राज्यामध्ये काँग्रेसनं 2018च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन केली असली तरी एक महत्त्वाचं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे, कारण गेल्या लोकसभेत काँग्रेसचं खातं उघडू शकलं नव्हतं। विधानसभेत जे काही काँग्रेसच्या वाट्याला आलं यामध्ये स्थानिक मतदारांची वसुंधरा राजे यांच्याबद्दलची नाराजी होती। मोदी तुझसे बैर नाही, वसुंधरा तेरी खैर नाही हा नारा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात गाजला होता। आणि याचमुळं आता या ठिकाणची ही लढाई काँग्रेससाठी सुद्धा प्रतिष्ठेची झाली आहे, कारण काँग्रेसला या लोकसभेत आपलं खातं उघडायचं आहे। त्यामुळं काँग्रेसनी सुद्धा कंबर कसली। थोड्याच वेळात या ठिकाणी लगतच असलेल्या दुसऱ्या एका मतदान केंद्रावर राज्यवर्धन राठोड जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे ते आपलं मतदान देण्यासाठी येणार आहे। एकूण महत्त्वाच्या लढाया जर बघितल्या अगदी थोडक्यात सांगतोय लागवी, अतिशय महत्त्वाच्या लढाया या ठिकाणी 4 प्रमुख लढाया आहे। यामधला जयपूर ग्रामीण मतदारसंघ ज्या ठिकाणी राज्यवर्धन राठोड भारतीय जनता पार्टीकडनं तर कृष्णा पुनिया काँग्रेसकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहे। यानंतर जर दुसरा महत्त्वाचा कुठला मतदारसंघ असेल तर अलवर मतदारसंघ, कारण अलवर राजघराण्याचे राजपुत्र भंवर जितेंद्र सिंग यांना भारतीय जनता पार्टीकडनं बाबा बालकनाथ यांचं आव्हान असणार आहे। तर आपण बिकानेरमध्ये बघितलं तर मदन मेघवाल हे काँग्रेसकडनं पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर त्यांना त्यांचे स्वतःचे सख्खे मावस भाऊ अर्जुनराम मेघवाल यांचं आव्हान बिकानेरमध्ये असणार आहे। तर दुसरीकडे आपण नागौरमध्ये जर गेलो तर भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये असलेला पक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी यांचे उमेदवार आणि जाट समाजाचे नेते हनुमान बेनीवाल यांच्यासमोर ज्योती मिर्धा ज्या काँग्रेसकडनं उमेदवार आहे यांचं आव्हान असणार आहे। त्यामुळे 4 प्रतिष्ठेच्या लढाया एकूण 12 लढायामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टींनी समसमान, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला निकाल विधानसभा 2018च्या निवडणुकीत आला होता ते बघता भारतीय जनता पार्टीने सुद्धा जोरदार प्रचार सुरू केला होता आणि एकंदरीतच वातावरण त्यामुळे लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजप करता